विदर्भासह राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान रोज नवे उच्चांक गाठतोय। अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला। तर रविवारपर्यंत अकोल्यातली ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेली आहे। दुसरीकडे विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील उष्णतेच्या पाऱ्याने 40 ओलांडली आहे। परिणामी संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्याचा पारा हा 40 डिग्रीच्या पार पोहोचला आहे। अशातच विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला। तर चंद्रपूरमध्ये 41.4, ब्रह्मपुरीमध्ये 41.2 आणि वर्धा येथे 41 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। तर आगामी काळामध्ये हेच तापमान सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने वाढणार असल्याचंही सांगितलं जातंय। साधारण 35 अंशाच्या पलीकडे तापमान हे मार्च महिन्याच्या शेवटाला विदर्भामध्ये असतं। मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळामध्ये उष्णतेनं शहर आणखी तापण्याची शक्यता आहे। परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आता यापुढे महाराष्ट्रात तर उकाडा वाढतच जाणार आहे। तर या वातावरणामध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची ते आपण जाणून घेऊयात। तहान लागलेली नसली तरीही पुरेसं पाणी प्या। हलके, सौम्य आणि फिक्या रंगाचे सैल, सच्छिद्र सुती कपडे घाला। उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा। प्रवासामध्ये पाणी सोबतच ठेवा। मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय टाळा, कारण त्याद्वारे शरीराचं निर्लज्जीकरण होत असतं। उच्च प्रथिनयुक्त अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका। तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री नक्की वापरा। शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके किंवा चेहरा झाकून घ्या। तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातापायांवर ओलसर कापडही वापरा। पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका। तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या। ORS, लस्सी, तांदळाचं पाणी, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी इत्यादी घरगुती पेय नियमितपणे प्या। त्यामुळे शरीराला पुन्हा हायड्रेट करायला मदत होते। जनावरांना सावलीमध्ये ठेवा आणि त्यांना सुद्धा भरपूर पाणी द्या। तुमचं घर थंड ठेवा। पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा। पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा।